बीडमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती। तर त्यांच्यानंतर पंकजा मुंडे या ही दसरा मेळाव्याची परंपरा पुढे चालवत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, गोपीनाथ मुंडे हयात असताना दसरा मेळावा हा भगवान गडावर व्हायचा। मात्र आता पंकजा मुंडे त्यांचा दसरा मेळावा भगवान भक्तिगडावर घेतात। पण यामागे काय कारण आहे ते समजून घेऊयात। आता जरी हा मेळावा भगवान भक्तिगडावर होत असला तरी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असताना दसरा मेळावा हा भगवान गडावर व्हायचा। 2014 साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी दसरा मेळावा घेतला। मात्र त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारली। त्यामुळे 2015 साली पंकजा मुंडेंनी भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला। तर त्यानंतर पंकजा मुंडे यांनी 2016च्या दसरा मेळाव्याचे ठिकाण हे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेले सावरगाव घाट ठरवले, ज्याला भगवान भक्तिगड असे नाव देण्यात आलं। आणि याच भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंनी 2016 पासून दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली व आजही त्या इथेच त्यांचा दसरा मेळावा घेतात। तर वंचितांचा व शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ओळखला जातो। या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त व मुंडे समर्थक भगवान भक्तिगडावर दाखल होतात। त्यामुळे राजकीय दृष्ट्या या मेळाव्याला मोठे महत्त्व आहे। तर तुम्ही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कधी गेला आहात का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।